महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूरवर शोककळा. रंगावली नदीत बुडून 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू, एकावर उपचार सुरू. नवापूर शहरातील शनिवार आठवडी बाजार परिसरालगत असलेल्या रंगावली नदीवरील शेंड्याडूब येथे शनिवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर आणखी एक मुलगा मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नवापूर शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील देवलफळी पाण्याच्या टाकी परिसरातील रहिवासी आवेश अजीज मकराणी वय 10, फरान अजीज मकराणी वय 13 हे सख्खे भाऊ तसेच अमान जावेद सय्यद वय 13 हे तिघेही शनिवारी रंगावली नदीत आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि तिघांनाही बाहेर काढून तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर युवराज पराडके व त्यांच्या वैद्यकीय पथकाने तिन्ही मुलांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान आवेश अजीज मकराणी आणि अमान जावेद सय्यद यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर फरान अजीज मकराणी यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आल्याची माहिती डॉक्टर युवराज पराडके यांनी दिली. या दुर्घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे सख्ख्या 2 भावांपैकी लहान भाऊ आवेश याचा मृत्यू झाला असून मोठा भाऊ फरान उपचार घेत आहे. त्यामुळे मकराणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच अमान जावेद सय्यद यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावरही शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान हृदयद्रावक घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली होती. संपूर्ण नवापूर शहरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नदी, तलाव आणि इतर धोकादायक जलसाठ्यांमध्ये आंघोळ करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापुर. मेरा नाम जावेद शेख है। रहने का देवलफली के अंदर नवापुर रंगावली नदी के अंदर तीन बच्चे सेंडर के अंदर 2-3 बच्चे जरा नहाने के लिए गए थे। 2 बच्चे का पैर फिसल गया और एक बच्चा दूसरे गए तो उसमें मुझे पता लगा, हमने जाके वो बच्चे को निकाले और 2 बच्चे अंदर अटके हुए थे। उनको लाने का रुग्णालय के अंदर लाए और एक बच्चा ठीक है, लेकिन 2 बच्चे जरा उनका उपचार करते करते उनका इंतकाल हुआ।